1986 पासून जगताप घराण्याचं वर्चस्व व एक हाती कमांड असलेलं होमपिच परिसर म्हणजे पिंपळे गुरव, सुदर्शन नगर, जवळकर नगर या नावाचा 29 क्रमांकाचा प्रभाग. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या 36 वर्षाच्या राजकीय जीवनात या प्रभागाने त्यांना कायम राजकीय बळ व ताकद देण्याचं काम केलंय. कल्पतरू इस्टेट, क्रांतीनगर, काशीद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकर नगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, श्रीकृष्ण नगर, गोकुळ नगरी, भालेकर नगर, वैदुवस्ती, पिंपळे गुरव व सुदर्शन नगर असा परिसर या प्रभागात येतो. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून सागर आंघोळकर तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून उषा मुंडे, ओबीसी गटातून शशिकांत कदम तर सर्वसाधारण महिला गटातून चंदा लोखंडे या चारही भाजपच्या उमेदवारांनी येथून विजय मिळवला होता. यंदा फक्त अनुसूचित जाती प्रवर्ग हा महिलांसाठी राखीव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर शकुंतलाताई दराडे यांचा मागील निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी आता जवळपास राजकारणातून निवृत्ती घेतल्याचं बोललं जात आहे. भाजपकडे या प्रभागातून राहुल जवळकर, सागर आंघोळकर, उषाताई मुंडे, माऊली जगताप, महेश जगताप, शशिकांत कदम यांनी उमेदवारी मागितली. या प्रभागातून भाजपतर्फे निवडून आलेल्या चंदा लोखंडे यांनी 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्या पुन्हा राष्ट्रवादीतर्फे तयारी करतात. तर श्याम जगताप, तानाजी जवळकर, सुनीताताई कोळप आणि शंतनू डोळस यांच्या पत्नी किंवा आई असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पॅनल इथून असणार आहे. मात्र श्याम जगताप हे आमदार शंकरशेठ जगताप यांचा फोटो वापरत असल्याचं येथील कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे नेमकं पाणी कुठं मुरतंय हे पण पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अरुण पवार, रोहित जाधव, हुसेन मुलानी व श्रीमती घोडे यांनी पक्षाकडून तयारीला सुरुवात केली आहे. जर दोन राष्ट्रवादी एकत्र लढल्या व सामोपचाराने उमेदवार दिले तर जगताप घराण्याला अर्थात भाजपला येथे धक्का बसू शकतो. कारण राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत याच प्रभागातून 7,000च्या पुढील मते प्रत्येक प्रवर्गातून मिळवली होती. हे वास्तव आहे. पाहूया लवकरच पुढे काय घडतं ते.